Hello students, today we'll continue the next part of electrochemistry. In last part we have discussed some problems. Till now we have completed the one part now. Okay, so that is conduction of electrolytic solution. Now take down the next part, that is electrochemical cell. Electrochemical cell. ठीक आहे. ओके, तर इलेक्ट्रोकेमिकल सेल काय आहे आपण 11th मध्ये पण स्टडी केले बाळांनो हे. What is electrochemical cell? Electrochemical cell is the device in which interconversion of energy takes place. Chemical energy to electrical energy and electrical energy to chemical energy. Take down the definition. Yes, it is a device in which interconversion of electrical energy and chemical energy takes place. ठीक आहे. खूप सिंपल डेफिनेशन आहे. एक डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइस मध्ये ओके काय होतं, इंटर कन्व्हर्जन होतं. कशाचं? इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी. दोन टाईपची सेल स्टडी केला आपण, बरोबर ना. इलेक्ट्रोलायटिक सेल आणि काय गॅल्व्हॅनिक सेल. हे तुम्हाला रिडॉक्स रिएक्शन मध्येच सांगितले बरोबर. मोस्ट ऑफ दी पार्ट तुम्हाला तिथे कव्हर केलेला आहे, बरोबर ना. ठीक आहे. ओके, मग टाइप्स पुढे बघूया आपण. बिफोर दॅट सम इम्पॉर्टंट टर्म्स बघूया. सम important terms. Some important terms. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोड्स. द जनरली इलेक्ट्रोड कशाला म्हणतो आपण? सरफेसेस. ओके, जे मेटल्स असतील, नॉन मेटल्स असतील, बरोबर ना. ओके, सरफेस प्रोव्हाइड करतात फॉर दी रिडॉक्स रिएक्शन, त्याला इलेक्ट्रोड्स म्हणायचं. ठीक आहे ना. ओके, सरफेसेस at which oxidation or reduction reactions take place. ठीक आहे. ओके, अशा इलेक्ट्रोड्सला काय म्हणायचं, सॉरी अशा सबस्टन्सेसला काय म्हणायचं? समजलं ना. ओके, इलेक्ट्रोड्स काय आहेत? सरफेसेस ऍट विच ऑक्सिडेशन और रिडक्शन टेक्स प्लेस. ठीक आहे. ओके, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. किती टाइपचे आहेत इलेक्ट्रोड्स सांगा बरं. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड्स. Electrodes are of two types. In that, first is anode. हे नोन आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके, डेफिनेशन डिफरंट आहेत, 11वीला पण सांगितले तुम्हाला. ठीक आहे ना. एनोड म्हणजे काय? सरफेस ऍट विच सरफेसच घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. येस, सरफेस ऍट विच ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. ऑक्सिडेशन रिडक्शन. ओके, हा फिनॉमिना खूप महत्वाचा वळण होता आता. करेक्ट. रिडॉक्स रिएक्शन तुमची परफेक्ट सॉरी तुमचा जो रिडॉक्स रिएक्शन चॅप्टर आहे तो परफेक्ट असला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, तुम्हाला स्टडी करायला सांगितले मी रिडॉक्स रिएक्शन बिफोर स्टडिंग दिस. सरफेस ऍट विच ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. सेकंड, कॅथोड. कॅथोड काय असतो? सरफेस at which reduction reaction takes place. बरोबर आहे ना. ओके, सरफेसच्या ठिकाणी ओके इलेक्ट्रोड पण म्हणू शकताय. इलेक्ट्रोड ऍट विच और इलेक्ट्रोड ओके ऍट विच
कारण इलेक्ट्रोडला ऑलरेडी तिथं सरफेस म्हणलंयच आपण. ठीक आहे. एनोड म्हणजे काय? येस, सरफेस ॲट विच ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. आणि कॅथोड काय आहे? ओके, सरफेस ॲट विच रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. थर्ड, इनर्ट इलेक्ट्रोड्स. इनर्ट इलेक्ट्रोड्स किंवा इनर्ट इलेक्ट्रोड. इनर्ट इलेक्ट्रोड कशाला म्हणतो आपण? ओके, इलेक्ट्रोड which does not take part in chemical reaction. ठीक आहे ना? ओके, केमिकल रिएक्शन मध्ये तो डायरेक्टली पार्ट करत नाही. अशा इलेक्ट्रोडला इनर्ट इलेक्ट्रोड, जनरली प्लॅटिनम यूज करतात. बरोबर आहे ना? प्लॅटिनम इज दी इनर्ट इलेक्ट्रोड. तुम्हाला नोन आहे. ठीक आहे. Has some important terms. Now we'll move towards the next point, that is types of electrochemical cells. Next very important term, types of electrochemical cells. Types of electrochemical cells. Now electrochemical cells of, okay, two types. Two he basic types आहेत बाळांनो electrochemical cells. There are two basic types, in which first is electrolytic cell. Electrolytic cell. ठीक आहे. And second one is galvanic cell. किंवा त्यालाच काय म्हणाल? Voltaic cell. Voltaic cell. ओके, हे दोन्ही सेल्स नोन आहेत तुम्हाला. इलेक्ट्रोलायटिक सेल नोन आहे, गॅल्व्हॅनिक सेल नोन आहे, आणि त्याच्यामधला डिफरन्स सुद्धा नोन आहे. तरी सुद्धा मी ओव्हरव्ह्यू करतो. तर इलेक्ट्रोलायटिक सेल काय आहे? व्हॉट इज इलेक्ट्रोलायटिक सेल? इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होतं तर केमिकल जे इलेक्ट्रोलायटिक मग काय म्हणतो त्याला आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये काय? येस, केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. आपण डायरेक्ट डिफरन्स बघूया आता. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दीज टू सेल्स? डिफरन्स मध्ये सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. दिस इज इलेक्ट्रोलायटिक सेल. This one is galvanic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये फर्स्ट डिफरन्स बघा काय आहे? येस, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स. नॉन स्पॉन्टेनियस हा वर्ड खूप महत्वाचा आहे. स्पॉन्टेनियस रिएक्शन्स are carried out in this cell म्हणू शकताय. In this cell, non-spontaneous reactions are carried out by using electricity किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणा. इथं फर्स्ट पॉइंट काय असणार आहे? स्पॉन्टेनियस reactions produce electricity. इथं नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स काय कॅरीड आउट केले जातात बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी यूज करावा लागतो, सोर्स यूज करावा लागतो इथं. बरोबर आहे ना? ओके, आणि इथं स्पॉन्टेनियस रिएक्शन आपोआप होतात ह्या केसमध्ये, आणि काय? इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. बरोबर आहे ना? अपोजिट पॉइंट आहे. ठीक आहे. सेकंड पॉइंट, इलेक्ट्रिकल एनर्जी is converted into chemical energy. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचं केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन होतं. बरोबर आहे ना? ओके, येस, आपण इलेक्ट्रोलायटिक सेल स्टडी केलेला आहे. ओके, इट कन्सिस्ट ऑफ a container containing two electrodes. Correct? One is anode and second one is cathode, and connected to the battery. This is the source.
ठीक आहे ना. ओके, सोर्स काय यूज केला जातो ह्या केसमध्ये? बॅटरी यूज केली जाते. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, येते लक्षात? ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? केमिकल एनर्जी मध्ये. म्हणजेच काय, इथं ज्या काही रिॲक्शन होतात, बरोबर आहे ना. ओके, ह्या नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन्स असतात, बरोबर आहे ना. ओके, आणि ह्या ज्या रिॲक्शन होत नाहीत, बरोबर आहे ना, अशा रिॲक्शनला नॉन स्पॉन्टेनियस म्हणायचं. आणि ह्या रिॲक्शन्स कॅरी आउट केले जातात बाय युझिंग इलेक्ट्रिक करंट. क्लिअर? ठीक आहे. इथं पॉइंट काय लिहाल तुम्ही? केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू, केमिकल एनर्जी is converted into electrical energy. केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते ह्या केस मध्ये. ठीक आहे ना. ओके, आता इथं आपोआप रिॲक्शन होतात. इट कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स, बरोबर आहे ना. 2 हाफ सेल्स असतात कंटेनिंग एच 1 इलेक्ट्रोड. प्रत्येकामध्ये काय असतो? एक इलेक्ट्रोड असतो. करेक्ट. अँड these 2 electrodes are connected by a wire, metal wire. हे दोन्ही इलेक्ट्रोड एका मेटल वायरनं कनेक्ट केले जातात. ठीक आहे. इथं तुम्ही काय करू शकताय? फॉर ऑब्झर्वेशन ऑफ रिॲक्शन, ओके, बल्ब घेऊ शकताय. ठीक आहे ना. ओके, असा एक बल्ब घेऊ शकता तुम्ही. हा ग्लो होत असेल तर डेफिनेटली तिथं काय होते? रिॲक्शन. ठीक आहे ना. ओके, यस, दीज 2 हाफ सेल्स आर कनेक्टेड बाय ए सॉल्ट ब्रिज. हे नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना, सॉल्ट ब्रिज. इथं काय असतात? सोल्युशन असतात. करेक्ट. आणि रिॲक्शन काय होतात? स्पॉन्टेनियस होतात. इथं सोर्स यूज केला का आपण? एक्सटर्नल नाही, इथं बॅटरी यूज केला. तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय समजला ना? इथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि इथं इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावं लागते. करेक्ट ना. ओके, येस, इलेक्ट्रिसिटी should be provided. आणि इथं इलेक्ट्रिसिटी is produced. डिफरन्स समजला मुलांना दोन्हीमध्ये काय आहे? ओके, नेक्स्ट पॉइंट. ओके, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड काय असतो? पॉझिटिव्ह. एनोड काय असतो? पॉझिटिव्ह. आणि कॅथोड काय असतो? कॅथोड इज निगेटिव्ह. इथं उलट असतं. थर्ड पॉइंट. ठीक आहे. इथं एनोड काय असतो? एनोड इज, ओके, व्हॉट? निगेटिव्ह. आणि कॅथोड काय असतो? कॅथोड, ठीक आहे, इथं काय असतो? पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. ओके, फोर्थ पॉइंट काय आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन ज्या होतात, ऑक्सिडेशन टेक्स प्लेस ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. साइन खूप महत्वाचे आहेत. आणि रिडक्शन कुठं होतं? रिडक्शन ॲट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजे थोडक्यात, ओके, एनोड जवळच होतं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कुठं? कॅथोड जवळच होतं. ठीक आहे ना. ओके, निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे काय असतो? कॅथोड. पण इथं काय असणार आहे? अपोजिट. इथं ऑक्सिडेशन कुठं होतं? ऑक्सिडेशन, ओके, येस, कुठं होतं? ॲट ओके, येस, निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे एनोडच, फक्त साइन चेंज आहे. ओके, आणि रिडक्शन कुठं होतं? रिडक्शन ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. समजलं डिफरन्स काय आहे? ओके, नेक्स्ट वन, फिफ्थ. तर दोन्ही ठिकाणी एनोड टू, ओके, कॅथोडच इलेक्ट्रॉन पास होतात. ओके, इलेक्ट्रॉन फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ओके, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ओके, टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणजे एनोड टू कॅथोड.
इथं फ्लो कुठं होणार आहे आता? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हे पण खूप महत्वाचं आहे. फ्रॉम काय होईल? निगेटिव्ह इलेक्ट्रोड टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. बघा हे सायन्स खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला फ्लो असा विचारला जातो. ओके, आणि इलेक्ट्रोड्स हे डायरेक्ट एनोड आणि कॅथोड म्हणत नाही, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचारतात तुम्हाला. समजलं का? ओके, मग करंट त्याच्या ऑपोजिट फ्लो होणार आहे. करंट फ्लो फ्रॉम, सांगा बरं, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. करेक्ट? ठीक आहे. इथं काय असेल आता? करंट फ्लो ओके is from positive to negative electrode. इलेक्ट्रॉनच्या अपोजिट करंट फ्लो होतो. दिस इज द डिफरन्स बिटवीन ओके इलेक्ट्रोलायटिक आणि गॅल्व्हॅनिक सेल. त्याचे एक्झाम्पल्स आपण रिस्पेक्टिव्ह ओके एस इलेक्ट्रोडच्या ठिकाणी बघूया. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेलच्या ठिकाणी इलेक्ट्रोलायटिक सेलचे आणि गॅल्व्हॅनिकच्या सेल मध्ये बघूया. ठीक आहे ना? ओके, हे करंट फ्लो समजलं ना तुम्हाला? ओके, हे बघा इलेक्ट्रॉन फ्लो जे आहेत ते कुठून कुणीकडे होतात? एनोड टू कॅथोड होतात, हे कंपल्सरी. आणि करंट जो आहे तो कुणीकडे फ्लो होतो? अपोजिट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा फ्लो सेमच असतो दोन्ही ठिकाणी आणि करंटचा फ्लो त्याच्या अपोजिट असतो. क्लिअर आहे हे? ठीक आहे. नाउ टेक डाउन द फर्स्ट हेडिंग. ओके, electrolytic cell. First heading data, that is electrolytic cell. ओके, आता ह्या सेल मध्ये काय होतं? जनरली इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस कॅरी आउट केली जाते. ठीक आहे ना? ओके, इन दिस सेल electrolysis is carried out. इलेक्ट्रोलायसिस काय आहे? तर डिकम्पोजिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. बरोबर आहे ना? ओके, these are the cells in which electricity is passed through the solution of an electrolyte. हे महत्वाचं आहे. म्हणजे काय येतं? इलेक्ट्रोलाइट हा वर्ड महत्वाचा. तुम्हाला नोन आहे आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे इलेक्ट्रोलाइटचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. करेक्ट ना? ओके, इलेक्ट्रोलाइट्स काय असतात? दोज सबस्टन्सेस विच डिसोसिएट इनटू द आयन्स इन ॲक्वेस सोल्युशन. ओके, अँड कॅरी इलेक्ट्रिक करंट. त्याला इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो आणि वीक इलेक्ट्रोलाइट्स असे दोन टाईपचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सचं कंप्लीट डिसोसिएशन होतं, वीक इलेक्ट्रोलाइट्सचं पार्शियल डिसोसिएशन होतं. हे तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये ओके बळानो डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? ओके, काय सांगितलं मी? इलेक्ट्रोलाइट कुठपर्यंत झालं? These are the cells in which the electricity is passed through the solution of an electrolyte so as to bring about the redox reaction. ठीक आहे ना? ओके, रिडॉक्स रिएक्शन कॅरी आउट करण्यासाठी जनरली ओके इलेक्ट्रिसिटी पास केली जाते. आलं लक्षात? आणि ह्याच प्रोसेसला काय म्हणायचं? इलेक्ट्रोलायसिस म्हणायचं. ओके, आता जनरली जे रिडॉक्स रिएक्शन होतात त्या कशामध्ये होतात? नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे ना? विच इज नॉन स्पॉन्टेनियस अदरवाइज म्हणलेलं आहे. म्हणजेच काय? नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स are carried out. ब्रॅकेट मध्ये लिहिलं. ठीक आहे? This phenomena
is known as electrolysis. बघा ह्याच फिनॉमिनाला म्हणजेच काय की बाबा इलेक्ट्रोलायटिक जो काय सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये जर रिडॉक्स रिॲक्शन तुम्ही कॅरी आउट करत असाल म्हणजेच काय त्याचं फ्रॅक्शन होणार आहे थोडक्यात. इलेक्ट्रिसिटी तुम्ही प्रोव्हाइड केलं ओके तर काय होणार आहे सपोज ओके NaCl आहे NaCl ओके लिक्विड स्टेट मध्ये कन्सिडर करा ओके मोल्टन स्टेट मध्ये म्हणूया पुढे घ्यायचंय आपल्याला हे मोल्टन. व्हेन इलेक्ट्रिसिटी इज पास्ड electrolysis okay gives Na plus half Cl2 gas. समजते हे येस. बघा ही रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आलं लक्षात. इलेक्ट्रोलायसिस यूज केलं इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस यूज केलं ओके तर काय होणार आहे दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट बाय युजिंग ओके दिस प्रोसेस इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस. समजते हे ठीक आहे. आता इथं करंट फ्लो का होतो हियर और हियर फ्लो ऑफ करंट टेक्स प्लेस फ्लो ऑफ करंट टेक्स प्लेस ओके ड्यू टू फ्लो ऑफ आयन्स आयन्सचं मायग्रेशन होतं बरोबर आहे ना ओके इनर सर्किट मध्ये म्हणजेच काय सोल्युशन मध्ये थोडक्यात येते का लक्षात ठीक आहे ना ड्यू टू फ्लो ऑफ आयन्स थ्रू द सोल्युशन इन द इनर सर्किट ठीक आहे इनर सर्किट सोल्युशन मध्ये दाखवतो तुम्हाला पुढे मी ओके. हे इलेक्ट्रोलायसिस जे आहे खूप महत्वाचं इलेक्ट्रोलायसिस मध्ये इलेक्ट्रोलाइट खूप महत्वाचं आहे. क्लिअर ना म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सबस्टन्सच इलेक्ट्रोलायसिस होतं अदर कुठल्याही सबस्टन्सचं इलेक्ट्रोलायसिस होत नाही ग्लुकोजचं इलेक्ट्रोलायसिस होत नाही. क्लिअर आहे ठीक आहे. तर इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन आपण स्टडी केलं. इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन मध्ये सगळ्या गोष्टी आपण ओके इन डिटेल स्टडी केलेल्या आहेत ओके त्याच्यामुळे काय इथं परत ती घ्यायची गरज नाही. करेक्ट. आपण आता डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया ठीक आहे ना. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एक्झाम्पल घ्या. इलेक्ट्रोलायसिस of molten NaCl ठीक आहे ओके. थोडंसं डिफरंट वेनं शिकवतोय वळण तुम्हाला मी. कंडक्शन अगोदर स्टडी केलं आपण आता इलेक्ट्रोलायटिक सेल स्टडी करायचं आहे मग तुम्ही गॅल्व्हॅनिक सेल कडे जाणार आहे. तुमच्या एनसीईआरटी मध्ये अगोदर गॅल्व्हॅनिक सेल दिलं तुम्हाला ठीक आहे येस बी केअरफुल. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl इलेक्ट्रोलायसिस कॅरी आउट करायचं आहे ओके येस. इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl is carried out in electrolytic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल यूज करून ओके काय केलं जातं इलेक्ट्रोलायसिस केलं जातं. करेक्ट. व्हॉट इज इलेक्ट्रोलायटिक सेल ड्रॉ करूया आपण. कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल ठीक आहे. काय बघूया कन्स्ट्रक्शन आपण. हे झाले तुम्हाला ऑलरेडी परत कन्स्ट्रक्ट करा तर तुम्हाला नोन असल्यामुळे तुम्ही थोडंसं फास्ट करू शकताय. दिस इज ए कंटेनर okay containing two electrodes two electrodes okay these two electrodes are connected to the battery ठीक है and
The container contains electrolytic solution, okay, that is molten NaCl. This solution is molten, okay, what? NaCl. ठीक है, किंवा त्याला फ्युज्ड NaCl म्हणू शकता, फ्युज्ड NaCl. ठीक आहे, फ्युज्डच का घ्यायचं, सॉलिड का घ्यायचं नाही, कारण सॉलिड स्टेट मध्ये आयन्स फ्री नसतात, पण मोल्टन स्टेट मध्ये आयन्स काय राहतात, फ्री राहतात. दिस इज ग्राफाइट किंवा कार्बन म्हणू शकताय, बरोबर आहे ना? ओके, येस. Which is connected to the negative terminal of battery, called as what? Cathode. Okay, this is graphite, okay, anode. The electrode which is connected to the positive terminal of battery is called as a anode, and this is metal wire, and this one is battery. सांगायची गरज नाही battery. Okay, आता हे झालं construction. When plug is on, ठीक आहे ना, प्लग ऑन केलं आपण, रिएक्शन स्टार्ट होतात. प्लग ऑन केलं की रिएक्शन स्टार्ट होतात, करेक्ट ना? काय होतं रिएक्शन मध्ये, काय होणार आहे? NaCl, okay, which is in liquid state, converted into, okay, Na plus liquid plus Cl minus liquid, बरोबर आहे ना? Na plus फॉर्म होतो, Cl minus फॉर्म होतो. Then what happens? The negative charged, okay, S ion move towards the anode, positive electrode, and positively charged ion move towards the, okay, S negative electrode, बरोबर आहे ना? ओके, हा निगेटिव्ह आहे आणि हा काय आहे? पॉझिटिव्ह आहे. Then what happens? बघा, रिएक्शन ऍट एनोड, हे खूप केअरफुली बघा. रिएक्शन्स ऍट एनोड, सेल रिएक्शन्स म्हणूया, सेल रिएक्शन्स. ओके, डायरेक्ट लिहितो, ऍट एनोड, कुठली रिएक्शन होते एनोड जवळ? डेफिनेटली ऑक्सिडेशन, हाफ रिएक्शन, करेक्ट. हियर Cl मायनस लिक्विड स्टेट मध्ये आहे, डोनेट इलेक्ट्रॉन टू फॉर्म Cl2 गॅस, करेक्ट. ठीक आहे, आता केअरफुली बघा, हा Cl जो आहे इथं, Cl काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि Cl2 गॅस फॉर्म करतो, and this get evolved, ओके, बबल्स फॉर्म होतात अशी इथं, ठीक आहे. हा गॅस काय होतो? इथून इव्हॉल्व होतो. तसा एक Cl नसणार आहे, एक Na नसणार आहे, तिथं नंबर ऑफ असतात. ओके, and this electron enters into the anode. इलेक्ट्रॉन कुठे एंटर झाला? एनोड मध्ये. From the anode, okay, this electron passes from this wire, okay, towards the cathode, like this. समजलं ना? ओके, and enters into the cathode, and from cathode it enters into the solution, and from this solution that sodium accept that electron at cathode. At cathode, which reaction occur? That is reduction, half reaction, reduction half reaction होते. ठीक आहे, येस. आता एक्झाम्पल साठी सांगतोय तुम्हाला मी, कुठल्या रिएक्शन्स होतात, लक्षात येते हे? ठीक आहे, Na प्लस लिक्विड आहे, प्लस 1 इलेक्ट्रॉन, that electron get accepted by this Na and forms Na, न्यूट्रल फॉर्म करतो, ठीक आहे ना? ओके, Na लिक्विड, कूल केल्यानंतर तो सॉलिड मध्ये जातो, ठीक आहे. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे कॅथोड मधला, तो कोण एक्सेप्ट केला? Na प्लस, and get deposited, okay, on the surface of, okay, cathode, like this. हा इथं डिपॉझिट करेल, असं डिपॉझिट करेल, किंवा काय कॅथोडच्या वरती, ओके, असा फ्लोट होणार आहे, लिक्विड आहे ना, इट विल फ्लोट. समजलं हे? करेक्ट. ही प्रोसेस समजली का? बघा, तुम्ही कुठल्याही अदर प्रोसेस ना Na आणि Cl वेगवेगळे करू शकत नाही, समजलं ना? ओके, NaCl ला वेगळं करण्यासाठी इलेक्ट्रोलायसिसच प्रोसेस यूज करावं लागेल, ठीक आहे. त्याला
ओके इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणतो आपण. कोणाचं रिडक्शन केलं? Na+चं रिडक्शन केलं. आणि Cl- काय होतं? ऑक्सिडेशन. समजलं ना? Cl- काय होतं? ऑक्सिडेशन. ठीक आहे. कुठला गॅस प्रोड्यूस होतो ऍट एनोड, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके नेट रिॲक्शन काय सांगाल? नेट रिॲक्शन ह्या दोन्ही रिॲक्शनला ऍड करा. म्हणजे कसं ऍड कराल? Cl- लिक्विड फॉर्म्स हाफ Cl2 गॅस प्लस 1 इलेक्ट्रॉन. ओके तुम्ही 2 न मल्टिप्लाय पण करू शकता इथं, नो डाऊट. ठीक आहे. दुसरी रिॲक्शन काय आहे? Na+ लिक्विड प्लस 1 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Na which is in liquid state again. Now add these two equations. ठीक आहे. कॅन्सल आउट काय होतात? इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. सो Cl- liquid plus Na+ liquid which forms half Cl2 gas plus Na liquid. करेक्ट. ठीक आहे. ह्या रिॲक्शन्स दाखवलं तुम्हाला मी एनोडच्या आणि कॅथोडच्या. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल अँड इलेक्ट्रोलायसिस. ठीक आहे ना? किंवा असं म्हणू शकताय इलेक्ट्रोलायसिस इन इलेक्ट्रोलायटिक सेल. रिझल्ट काय सांगाल तुम्ही? रिझल्ट एकतर काय? Cl2 गॅस इव्हॉल्व्ड ऍट एनोड, हे विचारलं जातं, IMP आहे. बरोबर आहे ना? ओके आणि दुसरा काय? Na that is sodium. Okay, metal is formed at cathode. करेक्ट. हा पेल ग्रीन गॅस असतो. ठीक आहे ना? ओके आणि हा काय? Na जो आहे सिल्वरी व्हाईट कलरचा कंपाऊंड असतो, सॉरी मेटल असतो. समजलं हे? ओके मग आता इलेक्ट्रोलायसिस मध्ये एनोड जवळ काय होतं आणि कॅथोड जवळ काय होतं, ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि नेट रिॲक्शन. ठीक आहे. तर तुम्हाला इथं असं पण समजलं पाहिजे की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्ड आहेत ह्या केसमध्ये, हे पण तुम्हाला नोंद असलं पाहिजे. ठीक आहे ना? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड. ठीक आहे. येस. आता इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस साठी फॅराडेज लॉ, 2 फॅराडेज लॉज आहेत. ठीक आहे. दॅट वी आर गोइंग टू स्टडी नाउ. इलेक्ट्रोलायसिस पुढे स्टडी करायचंच आहे आपल्याला. नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेऊन हेडिंग द्या फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोलायसिस. फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ घ्या. ठीक आहे. फॅराडेज फर्स्ट लॉ. इलेक्ट्रोलायसिस. ठीक आहे. समजून घ्या अगोदर. आता इथं आपण करंट जो पास करणार आहे, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. आणि व्हॉटएव्हर सबस्टन्स प्रोड्यूस, ह्या दोन्ही मध्ये रिलेशन दाखवलेलं. कशामध्ये? येस, फॅराडेज लॉ मध्ये. ठीक आहे ना? ओके रिलेशन बिटवीन करंट पास्ड अँड क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, क्वांटिटी ऑफ सबस्टन्स प्रोड्युस्ड. करेक्ट. ठीक आहे. आता इथं करंट तुम्ही पास करणार आहे. करेक्ट ना? ओके आणि किती सबस्टन्स प्रोड्यूस होतो ऍट रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. करेक्ट. दिस लॉ स्टेट्स दॅट, स्टेटमेंट काय बघा. दिस लॉ states that the amount of any substance deposited म्हणा, liberated म्हणा or produced म्हणा. ठीक आहे. कुठला तरी एक वर्ड यूज करा. The law states that the amount of any substance produced at any electrode, बरोबर आहे का? ओके at any electrode,
okay, is directly proportional to the quantity of electricity passed, ठीक है, through the electrolyte. किंवा थ्रू दी इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन म्हणा, सोल्यूशन. ओके, स्टेटमेंट एकदम सिंपल आहे. दिस लॉ स्टेट्स दॅट द अमाउंट ऑफ एनी सबस्टन्स, कुठलाही सबस्टन्स असू द्या, प्रोड्युस्ड, ओके, ॲट एनी इलेक्ट्रोड, तो कॅथोड जवळ असेल किंवा एनोड जवळ असेल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाउंट ऑफ इलेक्ट्रोड सबस्टन्स. Amount of, okay, a substance is directly proportional to काय आहे, quantity of electricity passed through the electrolytic solution. ह्या electrolytic solution मध्ये quantity of electricity किती पास केलेली आहे, ओके, त्याच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रोड्युस्ड, W. करेक्ट ना? ठीक आहे. Therefore mass of substance produced according to this law, therefore mass of substance, that is W, okay, is directly proportional to what? Q. Correct? W is the amount of substance or mass of substance, okay, आणि Q काय आहे, electricity passed. So W, okay, is equal to Z into काय लिहा, Q, where W काय आहे, amount of substance, ओके, जनरली कशामध्ये, ग्रॅम मध्ये. त्याच्यानंतर Z काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, ठीक आहे, ऑल्सो नोन ॲज, Z लाच काय म्हणू शकता तुम्ही, इट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट, ठीक है. नेक्स्ट Q इज इलेक्ट्रिसिटी पास्ट, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट सुद्धा म्हणू शकता तुम्ही, बरोबर आहे ना? ओके, ॲज यू नो दॅट, ओके, वी नो दॅट इलेक्ट्रिसिटी Q इज इक्वल टू काय असणार आहे, I इंटू वॉट, T. I काय आहे, करंट, आणि T काय आहे, सेकंड, टाइम, ठीक आहे ना? I काय आहे, करंट इन कशामध्ये घ्यावं लागेल, एम्पियर मध्ये, करंट इन एम्पियर, आणि T काय आहे, टाइम इन सेकंड. समजलं हे? ठीक आहे. येस. आणि जर का ह्या दोन्ही गोष्टी 1 असतील, 1 एम्पियर करंट पास केलं आणि टाइम 1 सेकंद असेल, तर काय असणार आहे, ओके, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, सॉरी, W इज इक्वल टू काय असणार आहे, Z असणार आहे. W इज इक्वल टू व्हॉट, Z. कधी, जर त्या दोन्ही गोष्टी सेम असतील किंवा काय 1 असतील तर. क्लिअर? Therefore we can write W is equal to, okay, Z into I into what, T. Z काय आहे, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलेंट. Here Z is equal to equivalent weight divided by काय असणार आहे, येस, फॅराडे. नोट करा, हे खूप महत्वाचं आहे. येस, फॅराडे, दॅट इज 96,500. ही व्हॅल्यू फिक्स आहे. ही व्हॅल्यू कशाची आहे, तर 1 फॅराडे. 1 फॅराडे, ओके, इज इक्वल टू 96,500 कुलोम. ओके, आणि 96,500 कुलोम, ओके,
कशाची व्हॅल्यू आहे तर काय चार्ज ऑन 1 मोल इलेक्ट्रॉन्स. चार्ज ऑन 1 मोल इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना. ओके 1 फॅराडे इज इक्वल टू चार्ज ऑन 1 मोल ओके इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं हे. ठीक आहे. Z इज इक्वल टू असं लिहू शकतो का आपण मग. ओके Z इज इक्वल टू E डिवायडेड बाय ओके S फॅराडे. फॅराडे किती असणार आहे 1 फॅराडे 96,500. ओके मग त्याच इक्वेशनला देअरफॉर W ओके इज इक्वल टू Z into I into okay what T divided by correct. okay yes इधर Z ला आपण कन्वर्ट करूया E divided by what F is equal to A into I into what T divided by okay 96,500. लिहू शकतो असं. डेफिनेटली लिहू शकतो. मग एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला ऑन द बेसिस ऑफ ओके फॅराडेज लॉ. फर्स्ट लॉ ऑफ फॅराडे. ठीक आहे ना. ओके मॅथमेटिकल इक्वेशन for first law of Faraday. Faraday's first law. Faraday's first law. काय असेल W is equal to A into I into T divided by 96,500. करेक्ट. एक आहे इक्वॅलंट वेट आणि इक्वॅलंट वेट कसं फाइंड आउट करायचं समजलं ना. ठीक आहे. आता इथे जनरली काय असतात आयन्स असतात बरोबर आहे ना. ओके येस. सो इक्वॅलंट वेट इज इक्वल टू काय असणार आहे मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय ओके येस व्हॅलन्सी फॅक्टर. काय घेणार व्हॅलन्सी फॅक्टर किंवा काय म्हणाल M divided by number of electrons involved. घेऊ शकतो ना. ओके किंवा काय घ्याल or M divided by total charge okay of cation or anion. क्लियर आहे. ठीक आहे. इक्वॅलंट वेट. आता फॉर एक्झाम्पल इक्वॅलंट वेट कसं घ्यायचं बघा. ओके सपोज द रिएक्शन इज कुठली रिएक्शन आहे कॅल्शियम 2+ एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॅल्शियम. ओके मग इक्वॅलंट वेट कसं घ्याल फॉर द कॅल्शियम 40 मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय व्हॉट 2 इज इक्वल टू 20. ॲल्युमिनियम आहे सपोज. ॲल्युमिनियम काय 3+ आहे प्लस 3 इलेक्ट्रॉन्स विच फॉर्म्स ॲल्युमिनियम. करेक्ट. सो इक्वॅलंट वेट इज इक्वल टू काय घ्याल 27 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 9. हे असं घ्यायचं तुम्हाला इक्वॅलंट वेट. क्लिअर आहे. ठीक आहे. येस ह्या टर्म समजल्या तुम्हाला पूर्ण. ठीक आहे. सो W इज इक्वल टू A इंटू I इंटू T फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके प्रॉब्लेम बघूया त्याच्यावरती आता. ओके टेक डाउन द फर्स्ट प्रॉब्लेम. ओके खूप सिंपल क्वेश्चन देतो. how much electricity in terms of Faraday okay is required to produce 100 gram calcium from molten calcium chloride. ठीक आहे. केअरफुली बघा. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी इन टर्म्स ऑफ फॅराडे. इलेक्ट्रिसिटी इन टर्म्स ऑफ फॅराडे विचारले तुम्हाला. इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 100 ग्रॅम कॅल्शियम. कॅल्शियमच्या ठिकाणी ऑदर पण देऊ शकतात तुम्हाला आणि विचारलेला आहे अशा टाईपचा क्वेश्चन नीटला.
फ्रॉम मोल्टन कॅल्शियम क्लोराईड. ठीक आहे, बघा कॅल्शियम क्लोराईडचं डिसोसिएशन करा. मोल्टन आहे तो, which is converted into calcium 2 plus twice Cl minus. काय प्रोड्यूस करायचं आपल्याला? कॅल्शियम प्रोड्यूस करायचं. ठीक आहे, येस. Cl कुठं होते रिएक्शन? डेफिनेटली ऍट कॅथोड जवळ. कॅल्शियम प्रोड्यूस करायचंय तुम्हाला, बरोबर ना? ओके, किती इलेक्ट्रॉन्स लागतील? 2 इलेक्ट्रॉन्स. which forms calcium which is neutral. करेक्ट. आपण जर असं कन्सिडर केलं, 1 मोल requires how much electrons? 2 मोल. बरोबर आहे ना? ओके, 2 मोल म्हणजेच किती फॅराडे? 2 फॅराडे. 2 फॅराडे करेस्पॉन्ड्स टू, ही किती फॉर्म झाला? 1 मोल. 1 मोल म्हणजे किती ग्राम? 40 ग्राम. बघा स्टायकोमेट्री यूज करतो मी आता. ओके, 2 मोल्स वरती लिहिले आपण, हे बघा 1 फॅराडे म्हणजेच काय आहेत? चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय? येस, डेफिनेटली 1 मोल इलेक्ट्रॉन्स. करेक्ट ना? ठीक आहे. बट 1 लक्षात ठेवा आता. ओके, 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे किती असणार आहे? 1 फॅराडे असणार आहे. 2 मोल इलेक्ट्रॉन म्हणजे काय असणार आहे? 2 फॅराडे अँड सो ऑन. क्लिअर? ओके, मग 2 फॅराडे साठी 40 ग्रॅम, तर 100 ग्रॅम साठी किती फॅराडे? येस, हे फाइंड आउट करायचं तुम्हाला. समजलं ना? 100 ग्रॅम साठी विचारले तुम्हाला. ओके, Cl is equal to 2 into 100 divided by what? 40. How much? 5 farad. करेक्ट. ऑप्शन्स काय होते बघा. फर्स्ट ऑप्शन होता 1 फॅराडे, सेकंड ऑप्शन 2 फॅराडे, थर्ड ऑप्शन 3 फॅराडे आणि फोर्थ ऑप्शन, ठीक आहे, एबीसी घेतलं होतं आपण. ठीक आहे, फोर्थ ऑप्शन इज 5 फॅराडे. क्लिअर झालं हे? Therefore, the option is what? 5 फॅराडे. किती सिंपल होतं, रिगार्डिंग द फॅराडे होता. ठीक आहे ना? स्ट्रेट फॉरवर्ड आणि इझी क्वेश्चन होता. ठीक आहे, येस, पुढे जाऊया आता. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सिंपल क्वेश्चन आहे परत बघा. हाऊ लॉंग ओके इट टेक्स. हाऊ लॉंग म्हणजे काय? टाइम. डेफिनेटली इथं काय विचारलं तुम्हाला? टाइम. हाऊ लॉंग, ओके, येस, would it take okay to deposit 50 gram of aluminum from an electrolyte, ठीक है, किंवा from an electrolytic cell containing Al2O3 using ठीक है ना? ओके, using a current of 105 ampere. ओके, काय फाइंड आउट करायचं? टाइम फाइंड आउट करायचा. हाऊ लॉंग would it take to deposit 50 gram of aluminum from an electrolytic cell containing Al2O3 using a current of 105 ampere. ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. करेक्ट. ठीक आहे, अल्युमिनियमचा मास गिवन आहे, किती आहे? 50 ग्रॅम. करेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर करंट गिवन आहे I, किती आहे? 105. समजते हे? ओके, मग W इज इक्वल टू, फॉर्म्युला काय यूज करणार? W इज इक्वल टू E इंटू I इंटू T डिवायडेड बाय, ओके, 96,500. ठीक आहे, चेंज करा आता फॉर्म्युला. T फाइंड आउट करायचं तुम्हाला. T इज इक्वल टू काय लिहाल? W into 96,500 divided by A into what? I.
आता E कॅल्क्युलेट करायचं आहे. E इज इक्वल टू काय आहे, M डिवायडेड बाय ओके इट्स व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी किती येईल अल्युमिनियमची, ओके, किंवा चार्ज घेऊ शकतो आपण व्हॅलन्सी फॅक्टर. ठीक आहे, Al2O3 okay, excuse twice Al3 plus, बरोबर आहे ना, प्लस 3/2 O2. करेक्ट आहे का? ओके, आपल्याला रिक्वायर्ड काय आहे अल्युमिनियम. ठीक आहे, येस. मग बघा, एकच अल्युमिनियम Al ओके 3 प्लस प्लस किती इलेक्ट्रॉन्स लागतील, 3 इलेक्ट्रॉन्स लागतील टू डिपॉझिट 1 मोल ऑफ अल्युमिनियम. करेक्ट. इलेक्ट्रॉन्स किती इन्वॉल्ड आहेत, 3. मग इक्विव्हॅलेंट वेट काय आहे, इक्विव्हॅलेंट वेट 27 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 9. 1 मोल अल्युमिनियम साठी घेतलं आपण, बरोबर आहे ना. ओके, किती येतो इक्विव्हॅलेंट वेट, 9 येतो. समजलं. E ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ओके, मग ठेवा येतं इथं. W आहे 50, E ची व्हॅल्यू आहे, I ची व्हॅल्यू आहे. सो T इज इक्वल टू W50 इंटू 96,500 डिवायडेड बाय ओके E किती आहे, 9 इंटू 105. करा कॅल्क्युलेशन. ओके, अकॉर्डिंग टू द आन्सर फाइंड आउट करा. मी तुम्हाला ओके ऑप्शन्स देतो, इथं खाली देतो ऑप्शन्स. ऑप्शन ए आहे 1.54 R, ठीक आहे, H गिवन आहे. B आहे 1.42 R, C आहे 1.32 R आणि D आहे 2.15 R. ठीक आहे, याचा आन्सर येतं 1.42 R. समजलं बळानं क्वेश्चन. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि कशावरती आहे, डायरेक्ट फॅराडेज लॉ वरती आहे. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट बघूया. हा क्वेश्चन होमवर्क साठी घ्या तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन. येस, द अमाउंट ऑफ क्लोरीन इव्हॉल्व्ड, the amount of chlorine evolved by passing 2 ampere ठीक है ना, of current, 2 ampere of current in an aqueous solution of NaCl, ठीक है, for 30 minutes. 30 minutes is for homework. ऑप्शन आहे A 2.64 ग्राम, 2.64 ग्राम. B आहे 1.32 ग्राम, C 3.62 ग्राम आणि D आहे yes 4.22 ग्राम. 4.22 ग्राम. 2.64, 1.32, 3.62 and 4.22 ग्राम. ठीक है, सॉल्व करा है. I think today we'll stop here. All the best.